भावांनो, तर मी तुम्हाला आज माझ्या आयुष्यातील एक घटना सांगणार आहे की एक मुलगी एका मुलगाला बर्बाद कसं करते. तर प्लीज शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघा. तर दिवस होता 20 नोव्हेंबर 2022. त्यावेळेस एक मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि तिचं आणि माझं रिलेशन हे सुरू झालं. तर मला असं वाटू लागलं की आता ही मुलगीच माझ्यासाठी सर्व काही आहे. आणि तिथून आम्ही सोबत राहिले. नंतर 2023 मध्ये माझं इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालं. तेव्हा मी ट्रेनिंगला गेला. त्या कारणास्तव तिच्या आईवडिलांना आमच्या रिलेशनशिपबद्दल माहिती पडलं. तर तिचा मला तिथं ट्रेनिंगला कॉल आला की तू घरी मला आताच्या आता पाहिजे, माझ्या घरचे मला ब्लॅकमेल करताय वगैरे, मला मारहाण करताय. तर मी एकही क्षणाचा विचार न करता रस्सी चढ असते तिथं 20 फूट एवढी उंची होती आणि माझ्या पाठीवर 25 किलो वजन होतं. तर मी त्या मुलीसाठी तिथून जंप करून दिली आणि तिथं बेशुद्ध होऊन माझा हात फ्रॅक्चर झाला. तिथून मला 20 दिवसाची लीव्ह मिळाली. नंतर मी घरी आला. माझ्या घरी न जाता फ्रॅक्चर हात घेऊन मी त्या मुलीला भेटला आणि तिला सर्व काही समजवलं, तिच्या घरच्यांना समजवलं आणि सगळं सॉल्व्ह झालं. त्यानंतर ती मला बोलाली की तू इंडियन आर्मी सोडून दुसराही जॉब कर. तर मी बोलला, यार ही मुलगी जर सोबत आहे तर आपल्या आयुष्यात एक सोडून 10 जॉब येऊ शकतात. तर मी तिथून रिलीज फ्रॉम सर्व्हिसचा एक मेसेज इंडियन आर्मीला पाठवला व इंडियन आर्मीतून बाहेर पडला. त्यानंतर सगळं परत चालू झालं. मी अभ्यास करत गेला. पण 7 मे 2025 रोजी असं काही घडलं की त्या मुलीने मला सांगितलं सकाळी की मी लायब्ररीला जाते, मी तुला संध्याकाळी कॉल करते म्हणून. तर ती मुलगी त्या दिवशी संध्याकाळपर्यंत घरी न येता मी तिच्या हॉस्टेलला गेला. तिच्या हॉस्टेलला जाऊन सर्वांना विचारलं. तर तिच्या मैत्रीण म्हणत होता की दादा, ती मुलगी तर सकाळपासून इथं नाहीये आणि मी त्या मुलीचं नाव नाही घेऊ शकत कारण तिचे आई वडील आणि तिची थोडीफार इज्जत आहे, म्हणून मी कोणाचं नाव नाही घेत. पण त्या दिवशी मला माहिती पडलं की तिच्या एका मैत्रिणीसोबत दुसऱ्या मुलासोबत फिरायला गेली होती. तेव्हापासून जे माझं मन तुटलं, ते 8 महिन्यापासून मी जे सहन करत होता आणि माझा 4 दिवस अगोदर जो ऍक्सिडेंट झाला, मला हे व्हिडिओ बनवून बोलायचं नव्हतं, पण मी मजबूरन हा व्हिडिओ बनवला कारण माझ्या मनात जे चालू होतं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की कुठल्याही मुलीसाठी आपलं करिअर आणि आपले आई वडील कधीही सोडू नका. आणि जाताना फक्त माझा व्हिडिओ इतका शेअर करा की माझ्या या व्हिडिओने जर एका मुलाचंही आयुष्य किंवा त्याच्या परिवाराचं आयुष्य बरोबर होताना वाचलं तर मला खूप आनंद होईल आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश पूर्ण होईल. राधे राधे.